नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी. विषय मी घेत आहे मराठी कुमार भारती. तर यामध्ये आज 9वी ची कविता आहे आश्वासक चित्र. यामध्ये कवयित्रीने स्त्री पुरुष समानतेबाबत लिहिलेला आहे. तर या कवितेचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर चला विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सुद्धा इयत्ता 10वी रिलेटेड जे व्हिडिओ, जे पेपर्सचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही तुम्हाला बघता येतील. ओके, सो लेट स्टार्ट. यामधील प्रश्न पहिला, कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा. आणि यामध्ये हे आपल्याला असा एक कोष्टक दिला आहे. कवितेचा विषय, कवितेतील पात्र, कवितेतील मूल्य आणि आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी. तर याचं उत्तर आपण इथं पूर्ण केलं आहे. हे आहे याचं उत्तर. कवितेचा विषय, यामध्ये कोणता विषय घेतलेला आहे? स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासक आहे. आणि कवितेमधील पात्र कोणते कोणते आहेत? मुलगा व मुलगी. कवितेतील मूल्य स्त्री पुरुष समानता. आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी, त्यामध्ये मुलगी व मुलगा एकमेकांची कामे करतात. भातुकलीतून वास्तवात येतील आणि दोघांच्या हातात बाहुली व चेंडू असते. हे आहे याचं उत्तर. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला पटकन लाईक करा आणि व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. दुसरा प्रश्न, खालील शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. यामध्ये पहिला आहे तापलेले ऊन. तर त्याचा अर्थ भविष्यातील धगधगते वास्तव होय. दुसरा आहे आश्वासक चित्र, म्हणजेच भविष्यात स्त्री पुरुष समानता वास्तवात येईल याचे आश्वासन होय. विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा बघण्याआधी या आधीचे सुद्धा जे धडे आहेत, जे कविता आहेत, याचा स्वाध्याय हे ऑलरेडी आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही याच्या आधीचे सुद्धा सगळे स्वाध्याय बघू शकता. प्रश्न तिसरा बघूयात. मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा. आणि आपलं उत्तर, त्या दोन ओळी आहेत. त्यामध्ये मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. पुढील प्रश्न आहे चौथा, चौकट पूर्ण करा. यामध्ये कवयित्रीच्या मनातील आशावाद. तर त्याचं उत्तर, भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल. आणि आहे आता पाचवा प्रश्न, कवितेतील, म्हणजेच आपले जी कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र, खालील घटनेतून विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा. तर इथे बघा, मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. तर यातील विचार किंवा यामध्ये या घटनेतून येणारा जो विचार आहे त्या व्यक्तीचा गुण कोणता आहे हे तर आपल्याला लिहायचं आहे. तर मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, यातून त्याचे सहकार्य दिसून येते. पुढे आहे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तर यातून काय दिसतं? आत्मविश्वास. पुढे जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी.
तर यातून आपल्याला समजतं समंजसपणा हा गुण दाखवतो. आता विद्यार्थ्यांनो आहे प्रश्न 6वा, काव्य सौंदर्य. तर यामध्ये जे प्रश्न आहे त्याची उत्तरं थोडीशी लेंदी असतात, बट ही आपल्याला परीक्षेमध्ये अशी लिहावी लागतात. त्यासाठी त्या अशी लिहिल्यामुळेच आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. त्यामुळे उत्तर लिहिताना कोणताही कंजूसपणा करायचा नाही. तर आपलं प्रश्न अ आणि मग आपण त्याचं उत्तर बघणार आहोत. अ प्रश्न, खालील ओळींचे तुमच्या शब्दात रसग्रहण करा. काय ओळी दिल्या आहेत बघा. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचा. ओके, तर या ओळीचा आपल्याला लिहायचा आहे आशय सौंदर्य. तर बघा, आशय सौंदर्य, कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेमधून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरित्या कसे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकातून योग्यपणे दाखवली आहे. हे आहे आपलं आशय सौंदर्य. पुढचा पॅराग्राफ आपला असणार आहे काव्य सौंदर्य. तर त्या पॉइंट्सला मार्क्स असतात, त्यामुळे ते पॉइंट्स व्यवस्थित लिहून घ्या आणि परीक्षेमध्ये तसेच लिहिण्याचा प्रयत्न करा. तर काव्य सौंदर्यामध्ये भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते. त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो. मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात, म्हणजे खऱ्याखुऱ्या असतात. त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तव प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागते. स्त्री पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल तर, स्नेहाची म्हणजे मैत्रीची, एकमेकाला समजून घेण्याची, तर समजूतदारपणा व सहकार्याने ते जगात वावरतील. स्त्री पुरुष परस्परांची कामे मिळून करतील असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून साकारले आहे. आणि पुढे आपण लिहित आहोत भाषिक वैशिष्ट्य. तर हा असणार आहे आपला 3रा पॅरेग्राफ. या ओळींमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती येते. कवयित्रीने साध्या विधानातून विचारगर्भ आशय थेट मांडला आहे. स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे. भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र हातात हात असेल या वाक्यखंडातून प्रत्ययकारिकरित्या प्रकट झाले आहे. स्वप्न आणि सत्य यांची योग्य सांगड तरल शब्दात व्यक्त झाली आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर हे होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. इथे आपण टोटल 3 पॅराग्राफ घेतलेले आहेत. चला आता बघूया प्रश्न आ. ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? या ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. चला विद्यार्थ्यांनो, उत्तर बघत आहोत. आश्वासक चित्र या कवितेमध्ये नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे
सामर्थ्य व सहभाग यांविषयी दृढ विश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिले आहेत. भातुकली खेळणारी मुलगी, चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत. हे दृश्य कवयित्री खिडकीतून पाहत आहे. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते. मुलगा तिला हिणवतो की तू पाल्याची भाजीच कर, चेंडू उडवणे तुला जमणार नाही. तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते. तू माझे काम करशील का? मुलीच्या उद्गारातून कवयित्रीने स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे विशद केले आहे. प्रश्न ई. कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते? तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे कवयित्री नीरजा यांनी स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वासक चित्र रंगवले आहे. कवितेतील मुलगा हे पुरुष जातीचे प्रतीक आहे, तर मुलगी ही स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करते. स्त्री पुरुष समानता ही संकल्पना अजून बाल्यावस्थेत असल्यामुळे स्त्री पुरुष तत्व हे मुलगी व मुलगा या लहान वयात दाखवले आहेत. उद्याच्या जगात ते दोघे प्रौढ होतील व एकत्र खेळ करतील असा आशावाद या प्रतीकातून कवयित्रीने व्यक्त केला आहे. स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल असा दृढ विश्वास कवितेतून व्यक्त होतो. बघूयात प्रश्न ई. स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा. तर आता या ठिकाणी तुमचे स्वतःचे जे काही स्वमत आहे ते या उत्तरामध्ये लिहायचे असते. बट तुम्हाला एक उत्तर लिहिताना आयडिया यावी की कसं उत्तर असलं पाहिजे, यासाठी मी याचे उत्तर देत आहे. तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा याचं उत्तर बिनधास्त लिहू शकता. तर उत्तर बघा विद्यार्थ्यांनो. कवितेतील मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ सहकार्यानं खेळतायत. यावरून मुलाच्या वागण्यातील बदल स्वागतार्ह आहे. हळूहळू तो आपले कसब दाखवता घर संसार सांभाळणे शिकेल. मोठा झाल्यावर तो स्त्रियांची कामे करेल, कारण मुली पुरुषांची कामे सहजपणे करीत आहेत. स्त्री पुरुष सहकार्याने एकमेकाची कामे करतील हे उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र असेल. दोघेही सारे खेळ एकत्र खेळतील. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री पुरुषाची एकमेकांना साथ असेल. स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य म्हणजे समजूतदारपणा, स्नेहभाव म्हणजे मैत्रीचं रिलेशन निर्माण होऊन
स्त्री पुरुष समानता नक्कीच रुजेल. असे स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मला अपेक्षित आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण या प्रश्नाचं उत्तर हे अशा पद्धतीनं दिलं आहे. ठीक आहे, तर चला याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथं संपतो आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद आणि आपण भेटूच आता पुढच्या स्वाध्यायामध्ये.